जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराज. आज 35वा दिवस आहे आणि काल रात्री आपण कुंभलगड साधारण 10 किलोमीटर अगोदर आपण एक रूम घेतलेला. तर रूम दाखवतो, तुम्ही बघून घ्या. तर हा तो रूम आहे आणि हॉटेलला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. तर किती कॉस्ट झाली, खर्च किती आला काय माहीत नाही, सांगितलं पण नाही, आपलं काय आयडी पण घेतलं नाही, काही नाही. किती घेतलं आहे काय माहिती, ते तुम्हाला नंतर सांगतो. तर आपली तयारी झाली तर आपण निघतोय. चला तर. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजी. आज 35वा दिवस आहे आणि काल रात्री कुंभलगड साधारणतः 10-12 किलोमीटर असताना आपण इथे मुक्काम केलेला. दिस ऑफ स्टे कुंभलगड, इथे आपण मुक्काम केलेला. तर इथूनच आपण निघतोय. कुंभलगड रोडवरून आपल्याला पुढे जयपूरसाठी रस्ता असणार आहे. चला तर निघूया. चहा पाणी नाश्ता वगैरे करत लेट झाला. काल मी यांना सांगत होतो की जो भी मेरे को पहिले बताओ सांगायला तयारच नाही. डायरेक्ट 1200 बिल करून टाकलं आहे तसं. आणि बाईकने सोडलं ना तर मला सांगितलं की काय ना काय पेट्रोल का 100 रुपये, काल 100 रुपये दिले, आज 300 रुपये रेंट लावले. काय बोलायचं. म्हणून आहे ना, कधी पण मी पहिलंच विचारतो भाई टोटल कितना खर्चा होगा बताओ पहिले, जेवणाचा पण. हा कुंभलगड रोड आहे. आपल्याला इथून राईटने जावं लागणार आहे. पण या रोडने आपण कुंभलगडला गेलो. हा कुंभलगडला आणि हा तो जयपूरला. आपण चाललोय जयपूरला. तिथून भानगड किल्ला करून लोकांमधली भीती नाहीशी करण्याचा प्रयत्न आहे. तिथून हरियाणा पानिपत रोर समाज आहे, रोर मराठा समाज, त्याला भेट देऊन आज महाराष्ट्रामध्ये ही मराठी लोक आहेत आणि मराठी असून पण त्यांना मराठी असल्याची लाज वाटते. अशा लोकांसाठी हा प्रवास असणार आहे. तर छत्रपती शिवरायांची जी वारी आहे ती प्रत्येक वारी, प्रत्येक जो टप्पा आहे महाराष्ट्र तसेच देशातील प्रत्येक भागाला, प्रत्येक घटकाला हा योग्य असा मार्ग जगण्याचा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असणार आहे. चला तर रस्ता बघता तुम्ही, चढ उतार असे खास खड्डे असा प्रवास आहे आपला. खडतर आहे आणि पुढे लेह लडाख आपण जाऊ तर तो फारच भयानक असणार आहे. कारण या वेळेमध्ये सहसा बाईक आणि कारने पण लोक सहसा प्रवास करत नाहीत. चला तर बघा, भले कामकाज चालू आहे तर शेवटी त्या रस्त्याने आपल्याला प्रवास करायचा. असे बरेच पॅचेस आपल्याला भेटणार आहेत. 340 किलोमीटरचा हा जयपूर रोड आहे. आपल्याला 35 किलोमीटरपर्यंत असाच कच्चा खराब चांगला रस्ता चढ उतार भेटणार. तिथून मग आपल्याला 4 वेचा आपल्याला 4 पदरी हायवे लागणार. अप्रतिम नजारा दिसला म्हणून थांबलो. तर तुम्हाला पण दाखवतो. बघा, रस्ता बघा, डोंगर बघा, बघा बघा सर्वच बघा. म्हशीला काय झालंय? झोपली बघ अशी. लांबून मला वाटलं काय झालं काय रे म्हशी. हुट 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 हुट.
झोपाय जागा आहे चल. हे असे येडे वाटेत झोपतात काय पण करतात येडे जाय का. पुढे बघा बाडमेर 315, जैसलमेर 435, पालना 61, सादळे 30, रणकपूर 55, देसुरी 15, दिल्ली 595, जयपूर 310. तिकडे आपल्याला जायचं आहे. अजमेर 165, गोमती 15, उदयपूर 110, चारभुजा 5, चारभुजावरून आपल्याला पुढे जायचं आहे. चला. राजस्थानमध्ये कुठेतरी प्रथा आहे आपण पाहू शकतो. आणि मी तर एकटाच आहे. वेगळा आहे हा रस्ता वेगळा आहे. आपल्याला ह्या रस्त्याने सगळं जयपूरला जायचं आहे. तिकडून जयपूर 314 किलोमीटर आहे आणि याला आपल्याला मुक्काम करायचं देवघर साधारण 49 किलोमीटर अंतरावरती. आता आपले 23.5 किलोमीटर झाले. टाईम झाले साधारणतः 2:55 म्हणजे 3 वाजले. वाटेत काही दुकानं भेटली नाही. इकडे दुकान आहेत तर इथे जरा खाऊया काय भेटतंय का पिऊया. तिथून मग पुढे जयपूरसाठी निघूया. त्याच्यामध्ये 4 भुजा लागणार आहे. त्याचं देवस्थान आहे चालू पण आपला काय देवाशी काय संबंध नाही. फक्त 4 भुजा मंदिर आहे. आपण त्या डिस्टन्स परत चेक करायला वेगळं ना खूप मुश्किल आहे त्याच्यासमोर. चला निघूया आता. हे उदयपूर कितना दूर है इधर से? 100 किलो. उदयपूर सॉरी जयपूर 200 प्लस. आपण आता 4 भुजा रोडवरून चाललो आहे गावातून. ही बाजारपेठ आहे पूर्ण. आता पुढे गोमती लागणार आणि गोमतीवरून आपल्याला राईटला जायचं आहे जयपूरच्या साईडने. इकडे जयपूर, जोधपूर, उदयपूर जरा लफड होतं प्रत्येकाचं. आता मला मागाशी झालेलं हे बघ उदयपूर नाही उदयपूर ज्याला म्हणजे जयपूर 100 किलोमीटर कसं काय. आता गावातला रस्ता म्हणून लहान आहे. पुढे गेल्यावर होईल मोठा. तर चांगला रस्ता आला. हायवे यायला अजून वेळ आहे. बघू आता आपले 27 किलोमीटर झालेले आहेत आणि टाईम झाला आहे 4:05. चलो ना बघा मध्यम मध्यम से येत नाही आपल्याला गाणं. साथी ऐकलं ना आठवण जाते गाण्याची. आपली साथी हा कोण असतो मी समजायच्या आज आपण क्लिअर करतो. चला हे बघ उदयपूर, नाथद्वारा, राजसमंद डावीकडे, जयपूर, अजमेर, ब्यावर उजवीकडे. त्याच्याकडे थांबलेलो ना त्याने बरोबर सांगितलं की 35 किलोमीटर तुम्हाला हायवे लागणार. आता बरोबर 35.5 झालं आहे. बरोबर आहे मग आता हायवे आला आहे. चला ठीक आहे. आता जरा स्पीड तर भेटेल. गावातल्या रस्त्याने पूर्ण वैताग आलेला. आता ही नाका लागतो ना त्या प्रकारचं काही बाजारपेठ आहे. आता आपण इथून आपण हायवेला पोचू. हायवेला पोचल्यावरती जरा प्लेन रोड ऑलमोस्ट असतो ना तर आपल्याला स्पीड चांगला भेटेल. पहिल्याच लागला चढ उतार काय बाबा खरं नाही. चलो 4 पदरी बोलले 2 पदरीच आहे. चल 2 तर 2. यासाठी मला हायवे आवडतो खास करून असा. हे ब्रिज आले ना मग डोका उडवतं कारण चढ उतार मगाच बरी असतं. हायवेला नॉर्मली रोड आहे ना प्लेनच असतो. क्वचित चढ उतार आला तर आला पण ते पण हलका फुलका असतो. बाकी चढ आला तर समजा घाट लागतो आहे पण बाकी नॉर्मल मला असंच भेटला आणि रस्ता मेन चांगला असतो. तर हा एक प्लस पॉईंट आहे. त्यामध्ये आपलं जास्त डिस्टन्स रिकवर होतं. आता आपले 40 किलोमीटर झाले आहेत आणि टायमिंग झालं आहे 5:41 म्हणजे 5:40 पकडू आपण. हा झाले आहेत आपले तसे 41 किलोमीटर झाले आहेत आणि इथून मगाशी दाखवलं की 30 किलोमीटर होती. देवगड गाव आहे म्हणजे देवगड शहर जे काय XYZ. बघू रस्ता चांगला आहे. ब्रिज वगैरे नाही चढ उतारायचं पण चालतं आहे. ओके आता 8:15 झालेत बरोबर आणि आता आपले 54 किलोमीटर झालेले आहेत आणि त्याबरोबर आता जे जयपूर आहे 287 किलोमीटर दाखवते आणि आज आपल्याला मुक्काम जिथे करायचं आहे देवगड मग त्या आसपास कुठे रूम वगैरे तर ते साधारणतः 20 किलोमीटर अंतरावरती आहे. दिवेर आला दिवेर
285 जयपूर 852 आणि आपलं 61 किलोमीटर झालेली आहेत. देवगड तसं 10-12 किलोमीटर समथिंग असेल, पण देवगड आता बघितलं ना तर गावामध्ये आहे आणि आपल्याला देवगड गावात जायचा का संबंध नाही. आपण फक्त आजचा मुक्कामाचा डिस्टमाच्या हिशोबाने ठेवलेला देवगड. तर देवगडच्या अगोदर आपल्याला पुढचं मुक्काम करायचं आहे. लॉजेस खूपच कमी आहे, 9:15 झालेत आणि आपलं डिस्टन्स झालं आहे 68 किलोमीटर. आता हे सिद्धिविनायक रूम्स हॉटेल्स भेटलं आहे. बघू आपलं रोड क्रॉस करून आलो आहे. अपेक्षा आहे रिजनेबल होईल, बघू. चला 10 वाजलेत आणि आता आपण काय बोला देवगडच्या अगोदरच आपण रूम घेतली आहे सिद्धिविनायक म्हणून. ठीक आहे, बजेट फ्रेंडली आहे, सगळं ओके आहे. तर सकाळी आपलं काही जास्त डिस्टन्स जात नाही, त्यासाठी आपण 10:30 वाजता होत्या निघू. आता आपण फ्रेश होऊ, खाली जेवायला जाऊ. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. आज 36वा दिवस आहे. बघता बघता महिना होऊन कंप्लीट झाला आणि आता आपण काल रात्री देवगड म्हणजे आपलं कोकणातलं देवगड नाही, राजस्थानमध्ये देवगड. तर तिथे आपण एका ठिकाणी सिद्धिविनायक म्हणून काहीतरी हॉटेल आहे, तर तिथे आपण मुक्कामास आलेलो. तर ही जागा आहे. तर इथून आता जयपूर साधारणतः आता 276 किलोमीटर आहे. तर बावियर असं काहीतरी गावाचं नाव आहे. तर 85 किलोमीटर आहे. तर त्याच्या अगोदर आज आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आपली पॅकिंग वगैरे ऑलमोस्ट झालेली आहे. नमस्कार, 36वा दिवस आहे. तर आज प्रवासाला सुरुवात करतो जयपूरच्या दिशेने. तर काल रात्री आपण हॉटेल सिद्धिविनायक इथे आपण थांबलेलो. तर आपण डिवायडर क्रॉस करून आलेलो. तर आता परत डिवायडर क्रॉस करून आपल्याला सरळ या दिशेने जयपूरच्या दिशेने जायचं आहे. तर चला तर निघूया. स्पीडोमीटर परत 0 केलेलं आहे आपण. इथे टाईम पण सेट केला. छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांच्या जयघोषात आपला प्रवास सुरू झालेला आहे. 36वा जयपूरच्या दिशेने. जयपूर हायवेला पण रस्त्याची कामं चालू आहेत. आता मागून ट्रक बी आला तर माझे वांदे ना, बघू कोण आला तर नाही. अजून आतमध्येला पाहावं लागेल. कोणता टोल आहे का माहिती नाही. नाव गाव फरक पुढे काहीच नाही. ITNL रोड. बिकट परिस्थिती रस्त्याची. आता मुंबईचे तेवढे टोलला स्पीड ब्रेकर असतात ना, अति पहिल्यांदाच आहे ना, पहिल्यांदाच. तर नॉन गिअर सायकल, लोकल सायकल आणि आज 70-75 किलो वजन घेऊन आज नॉनस्टॉप 1 तासामध्ये 15 किलोमीटर पार केले आहेत. मस्त वाटलं. चायवाले खूप गेले मागे. पुढच्याला आज आपण कंप्लीट करायचंच नॉनस्टॉप 1 तास. बघा रस्ता चांगला आहे. भीम गाव आलं. महाभारतातला भीम नाही, राजस्थानमधील भीम हे गावाचं नाव आहे. आहे मस्त. मग ही जिलेबी शोधते, इकडे जिलेबी भेटते. इकडे दिसली जिलेबी. चला ला पावडर बोलवते, 30ला बोललो तो देतातच. जिलेबी सवय झाली ना आपल्याला. तर हे भीम गाव आहे. हा मिरची वड आहे. आपण ह्याआधी पण खाल्लेला पुढे कुंभलगडला. महाराष्ट्रात काय मी आता देशभर प्रवास करतो आहे. तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा शहर येतं ना तर त्यावेळी रस्ते पूर्ण खराब असतात. तर आता एवढे कन्फर्म झालं आहे की जे हायवेवरती बाहेरून जेवढ्या गाड्या येतात हे ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी म्हणजे स्पीड कंट्रोल करण्यासाठी कदाचित हे रस्ते मुद्दामून खराब ठेवत असतील, त्या कच्चं बांधकाम ठेवत असतील. कारण बऱ्याचदा प्रत्येक ठिकाणी असं प्रत्येक गावागावात बघितलेलं, महाराष्ट्र असो कुठलाही ठिकाणी, UP असो MP असो, तर बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम बघितलेलाच आहे रस्त्यांचा गावामध्ये. जेणेकरून मोठमोठ्या ज्या गाड्या ज्या स्पीडमध्ये असतात त्यांचा स्पीड कमी व्हावा. स्पीड ब्रेकरप्रमाणे ते यूज करतात ते कदाचित. चला आता इकडे ब्यावर 50 किलोमीटर दाखवत आहे. अजमेर 105 आणि आपलं झालं 37 किलोमीटर. हे बरोबर आहे. आपलं GPS आणि हे बरोबर चालले.
केला, पण मुश्किलने चाय कोणी भेटतच नाही. आणि एक मुश्किलने चायसाठी भेटलं त्या साईडला. तर आता आपण चायसाठी रोड क्रॉस करणार आहोत. नाही ना ते चाय म्हणजे आपली जान आहे. चायशिवाय आपला काही चालत नाही. चाय लागतेच लागते. एक वेळ जेवण नाही चालेल, पण चहा हवीच हवी. चला, सायकल बांधायला जागा पण आहे, त्यासाठी मग आपण आलो. तर आपण कुठे हॉटेल लॉज काही घेत असणार ना, पहिलं आपण सायकल व्यवस्थित लागेल ते आपण महत्त्वाचं पहिलं बघतो. आपली सायकल व्यवस्थित लागते. चला, चाय पिऊया, 10-15 मिनटं आराम करूया. अजमेर, ब्यावर, 40 साल ब्यावरला जायचं आज. हे हम्मा लोक आहे ना, हे बघ, हे असं असतं, असं असतं. पळा, चल 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 चल. किंवा हालतच नाही जीवन. काही काही झेंडेला बघून घाबरतात विनाकारण, आणि काही शहालाला पण मागत नाही. असे रस्त्याच्या मधोमध असतात. तर काय बोलणार आहे लोकांना. काय रे बाबा, हायवे. आता महाराष्ट्रातले पूर्ण घाट करून सवय झाली आहे त्यातून चालवायची फुल कॉन्फिडन्समध्ये. त्यामुळे काय वाटत नाही. आणि मुंबईकर असो, ठाणेकर असो, कोणी असो, तो अशा रस्त्यावरून सहज गाडी चालवेल. कारण मुंबई आणि ठाण्यामध्ये रस्ता कुठे आहे की खड्डा कुठे आहे हेच कोणाला कळत नाही. ही सगळी बृहन्मुंबई महानगरपालिकेची कृपा आहे. आता याला टोमणं समजा हे सत्य, हे प्रत्येकाचा वैयक्तिक बाब आहे. चला बघा, इथे रस्ता परत चांगला आला. मुंबईत नाही शक्य. 2 पदरी आता इकडे काम चाललं आहे. मागे ऑलरेडी काम झालेलं आहे. तर आता हे जे जयपूरपर्यंत असंच काम असणार असं वाटतं आहे मला. 1 पदरी, काही काही ठिकाणी 2 पदरी, अशी कामं चालू. हे रस्ता चांगला आहे, सायकल चांगली पडते. टोलाला काय पाहिजे, गाव फळ पोल काहीच नाही आला. असं सकाळी भेटलेला. चला क्रॉस करूया. टोल क्रॉस केला, परत 2 पदरी चालू आले. ब्यावर बघा 29 किलोमीटर आहे. आणि आता टायमिंग झाला आहे 5:55, म्हणजे 6 ऑलमोस्ट झाले. आपला डिस्टन्स झालं आहे 58 किलोमीटर. मुंबई आग्रा रोडची परिस्थिती बघ कशी. ते गाई रस्त्यावर टपले, काय बोलणार आहे. त्या काय रस्त्यावर भेटतं ते थांबून सगळे. आल्याच्या नावात नाही अम्मा. हे जनावरांच्या मालकांचे डोळे फुटले असं अक्कल नसते गाडीची. सकाळ झाली, बोरं सोडून दिली, संध्याकाळी आली परत ठेवली. जगली मेली, काय खातात काय पितात काय नाही पडतात येणार. त्यामुळे अशी परिस्थिती आहे. खूप वाईट परिस्थिती. अशामध्ये बरीच जनावरं दगावतात. तर अशा लोकांनी ना ही जनावरं पाऊस नाही लायकीने तुमची अशी. आता 6:45 झालेत आणि आपला डिस्टन्स झालं आहे 65 किलोमीटर. धूल गट्टी. हे रस्त्याचं काम चाललं तर गावात आणलेला रस्ता. तर वाटलं चुकीचं, गुगल चेक कर, गुगल बायचा पूर्ण उलटा सुलटा दाखवलेलं. हे बोलाकडे भटका रस्ते नाही तर नाही. तर एक आला, त्यांनी सांगितलं नाही रस्ता बरोबर आहे,
रोड का काम चालू है इसलिए अंदर से गया, बट आगे आपको 800 मीटर पे हाईवे मिलेगा. एका पुढे दिसतोय. हा असा प्रॉब्लेम असतो कधी कधी. ब्यावरच्या अगोदर आपण एका ठिकाणी चाय प्यायला थांबलेलो, तर साधारण 1500 किलोमीटर होतं. तर ते एकदम रिजनेबल रेटमध्ये रूम भेटली 200मध्ये, तर नथिंग आहे. त्यामुळे ब्यावरनं जाता आपण इथेच थांबतोय. तर आता नवीन प्रवास तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये भेटेल बघायला. तर तोपर्यंत आत्तापर्यंत प्रवास इथे संपतोय. नवीन प्रवासासाठी लवकरच भेटू. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.